किस्सा ऐकायचा ऐकायचा. रात्री 9:45ची वेळ. हा. एकदम तुमच्या सांगण्यात पण एक रहस्य- नाट्य आहे. हा, एकदम म्हणजे रहस्य. रात्रीचे 9:45 वाजले होते आणि दारावरची बेल वाजली टणकन आणि मी जागा झालो. हे जे काय नाट्य आहे ना, अप्रतिम आहे, अप्रतिम. थँक्यू. तर पियुष पांडे म्हणून ONM कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणा किंवा काय, तर त्याला लिखाणाची सवय आहे. तर त्याचं एक पहिलं जे होतं ते पूरब से सूर्य उगा फैला उजियारा जागी हर दिशा दिशा जागा जग सारा. तो घेऊन आला. अशोक कलसुबे प्रेझेंटेशन आहे. आता त्यांना पण आवाज विवाद सगळं नाट्य मर जाऊंगा नाही तो मैं. अरे मी सांगितलं का तुला करायला. तर म्हटलं 9:45 वाजता आहेत रात्रीचे. तेरे पास कौन है? मतलब सुरेश वाडकर है, कविता कृष्णमूर्ति. चलेगा मेरे को एक भी चलेगा कोई भी. म्हटलं उनको पूछो पहिला. आता सुरू करणार काम म्हणजे रात्रीचे 10 वाजले. आता सुरू करणार म्हणजे मी विचार करणार, त्याच्यानंतर सगळं सेटअप लागणार. तो जाऊन विचारून आला कोण कर आहे. अशोक हां चलेगा. म्हणजे त्यांनाही पाठ झाला आता सगळ्याला लवकर हो, अर्ध्या पाऊण तासात जास्तीत जास्त. तर म्हणजे माझ्याकडे आला सांगायला. म्हटलं ओके. तोपर्यंत मी वाचून गेलो होतो. पूरब से सूर्य उगा पहिला जागी हर दिशा दिशा जा जा जगसा. म्हणजे साधारण म्हटलं दादराच्या हिशोब ठेका. तार्य उगा पहिला पूरब से सूर्य उगा फैला उजियारा जागी हर दिशा दिशा जागा जग सारा. पूरब से सूर्य उगा फैला उजियारा. भटियामध्ये. आणि हे जिंगल म्हणून याची पण मजा आहे. 3 अंतरे होते ह्या गाण्याला. हे गाणं होतं त्याला तिन्ही अंतरे बिंतरे लावून अंतरे त्याला 11:30ला हातात दिलं. त्याच्या 8 वर्षांनी त्यालाच जाग आली कुठेतरी पियुष पांडेला. अरे इस पे जिंगल बन सकता है मोकळे का. म्हटलं करो फिर. साक्षरता प्रसारासाठी ते वापरलं. हां ते वापरलं. ते केलं आम्ही रेकॉर्ड. म्हणजे 30 सेकंदमध्ये बसेल असं. आणि ते लोकांना इतकं आवडलं. म्हणजे परवा रेहमानचा एक व्हिडिओ बघितला मी. कोणीतरी हे बघा तुमच्या पूरब से सूर्याबद्दल काय बोलताय तुम्ही. म्हणजे कौतुक करावं होता तो. कोणी गेलं मला माहिती नाही, पण खूपच छान असं ते व्हिडिओ आहे तर. आणि एक अतिशय आवडीचं तुलाही माहिती असेल आता आपण कुठे आलो आहे ते. मिले सुर मेरा तुम्हारा. ह्याची किस्सा सांगू थोडा. आहे ना तेवढा वेळ आहे ना. हे जेव्हा करायचं ठरलं तेव्हा 3 ट्यून पाठवले होते त्यांना. आणि त्याच्यातला एक निवडणार होते. आणि ते भैरवीतलं हे झालं. भीमसेन जोशी को मैं लेके आऊंगा प्रोड्युसरने सांगितलं. लताबाई को मैं लेके आऊंगा. म्हणजे सगळं वजनच गेलं जरा सगळं. त्यांना भेटायचं तारीख आहे. आणि मुरली बालमुरली ते बेंगलोरचे. त्यांना मी ती गाणं घेऊन येतो. बाकी कोण होते. कविता कृष्णमूर्ती रोज भेटणारी, सुरेश वाडकर रोज भेटणारा, रघु आणि कुरुविला म्हणून साऊथवाले होते ते रोज भेटणारे. बाकी टेन्शनच नव्हतं. सकाळी 10 ते रात्री 10 मध्ये सगळ्या लँग्वेज आहेत. 13 लँग्वेज आहे ते सगळं. पण हे लँग्वेजचं कसं काय केलं म्हणजे ते सांगतो मी. आता त्यांना काय करायचं होतं. प्रत्येक लँग्वेज जरा मला विचारायचं मेरे को क्या लिखना है. मेरे को क्या. हे पण पियुष पांडेच होता. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. हे पण पियुष पांडे.
तर त्यांना काय वेळतं तर मत भाषा कोणती असू दे हा. ह्याचे सुरावट साधारण भैरवीच्या अंदाजाने असावे आणि ह्याचं ट्रान्सलेशन फक्त त्या लँग्वेजमध्ये फक्त एन्न बडले त्यांड बडला तो म्हणजे गुंतला मल्याळम झालं मल्याळम झालं मग तुझं कांदडीवाला यायचा हा कन्नडावाला असं करत तसं काय तुम सिर्फ ट्रान्सलेट करके मग त्याचा टेम्पो बदलायचा मग আমার শোর बंगाली मेर शोर सृष्टी असं करत करत भीमसेन जोशी पहिला नंबर त्यांचा होता. तंबोरा विंबोरा घेऊन बसले होते खाली 2 तंबोरे आणि नाना मोळे तबल्याला होते. त्यांना सांगितलं सगळं बंद क्वाईट एकदा आवाजने जे ऐकू हात असं केला पंडितजीनं म्हणजे भीमसेन जोशीनं की आप सुरू हो जाईल ओके सूरबीर काय नाही असं शांतता आहे कुठे सुरू करणार तुम्ही तर ते तंबोरेवाल्याला सांगायचे म्हणजे यांचा टाइम सुरू झाला समजा 25 सेकंद आहे तर त्यांना हात केल्यावर अरे आपका टाइम खत्म हो गया दादा अभी नहीं होगा हाँ चलो मनातल्या मनात ते सुस्ट होतायचे परत सेम रिपीटेशन पंडित जी नहीं हो रहा है वो सब उसमें टाइम जा रहा है तो क्या करे तुम्ही दमन शोध म्हणून रेकॉर्डिंग म्हणजे दमन एक काम करते ना तू ऑन रखना आणि आपण फेड आउट करूया तेव्हा तंबोरा आला आणि सूर्य किरण काही ते असेल ते मिले सुर मेरा तुम्हारा हा अच्छा मग त्यांनी ते केलं आणि मग आम्ही बरोबर त्याच्याबद्दल वरती करायचं आणि बसवलं 25 सेकंदामध्ये त्यांचा पोर्शन. त्याच्यानंतर मग काश्मीरी आला बंगाली आला बाकीचे लँग्वेज सुरू झाले. लताबाई इकडे नव्हत्या रशियाला होता तेव्हा आणि रशिया तिचा जो पोर्शन होता गाण्याचा त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन शूटिंगच्या डेट्स मिळाल्या होत्या म्हणजे 8 तारखेला हे चाललंय ट्रॅक चाललाय तर 12 तारखेला त्यांचं रेकॉर्डिंग होतं म्हणजे शूटिंगसाठी. तो प्रोड्यूसर म्हणून मैं तो मर जाऊंगा दीदी नहीं तो अभी क्या करे क्या मतलब कुछ नहीं कविता के आवाज में लेके जाना शूट करना ऐसा होता है मतलब फिल्म गाने कैसे होते हैं ऐसे ही होता है लताबाई गाती है उसके बाद हीरोइन तोंड हलवते हैं अच्छा अच्छा तर ते झालं आणि काय माझ्यापर्यंत नाही ना तर लताबाई आएगी तो उनसे लताबाई आएगी तो उनके आवाज में कर लेंगे म्हणून कविताने करून पाठवलं. ते शूटिंग झालं त्यांचं शर्मिला टागोर वगैरे ते पण 4 हिरो 4 हिरोईन असं होतं. 15 दिवसांनी दीदी इंडियामध्ये आल्या भारत डेट दिले त्याने उद्या आपण करूया मला फोन आला कल दीदी सुबह आ रही है झालं ते 4 टेक झाले 8 टेक झाले तरी ओके होईना. काय होतंय तर उषा त्याच्यावर असते उषा मंगेशकर दीदींबरोबर काय होतंय ग ती मला विचारायची असं काय अजून एक म्हणून सांगा दीदी अजून एक म्हणताय करूया म्हणून हां परत ते कारण ते लिपसिंग त्यांनी दिलेलं आहे की नाही ते जर मॅच होत नाही तर ते दीदींचं घेऊन परत त्यांना बोलावं लागणार आणि परत कोण येणार कोणच नाही. तर ते झालं मग मला बोलवलं बाहेर त्यांना बाहेर पाठव आणि मला गाऊन दाखवायला सांग. लताबाईने गायला वगैरे सांगितलं म्हटलं तसं नाही हो पण काय आता हिने तिकडे शब्द तोडला आहे समजा कविताने तर त्या हिशोबाने ते पण थांबले आहेत. शर्मिला टागोर गाते म्हणा किंवा हेमा मालिनी गाते सूर्य की नदिया हर दिया ते जर लांबलं किंवा तर बरं मॅच होणार नाही. ठीक आहे बघा प्रयत्न करा म्हटलं ओके आलो पळत आतमध्ये आणि 3रा टेक ओके झाला कळलं की नाही अशा तऱ्हेने ते झालं. तर ते थोडं ऐकू शेवटचं सूर्य की नदिया हर दिशा असे सूर्य की नदिया हर दिशा असे
बहते सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के हो मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। मिले सुर मेरा तुम्हारा गा, तो सुर बने हमारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने